सोलापूरमध्ये अर्ज मागे घेण्याच्या दिवशी मोठे ट्विस्ट पाहायला मिळतात। वंचित मराठा क्रांती मोर्चाच्या उमेदवारांचे अर्ज त्यांनी मागे घेतलेले आहेत आणि एमआयएमचा सुद्धा उमेदवार नसल्याने निवडणुकीमध्ये रंगत येते। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख होती आणि बातमी आपण पाहतो सोलापूरमध्ये अर्ज मागे घेण्याच्या दिवशी मोठे ट्विस्ट पाहायला मिळतात। वंचित आणि मराठा क्रांती मोर्चाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याचे दिसतंय आणि एमआयएमचा सुद्धा उमेदवार नाहीये, त्यामुळे निवडणुकीमध्ये रंगत दिसून येईल। अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्या सोबत आहेत। अनिकेत, नक्कीच आपण जर बघितलं गेलं तर सोलापूरचं जे राजकारण जे आहे ते आता तापलं गेल्याचं चित्र आपल्याला दिसतंय। खरं तर वंचित बहुजन आघाडी या सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उतरली होती, मात्र आज उमेदवारी अर्ज घेण्याची जी तारीख होती त्या दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत राहुल गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज आहे तो माघारी घेतलेला आहे। आणि दुसरीकडे आपण जर बघितलं गेलं तर मराठा क्रांती मोर्चाचे राम गायकवाड यांनी देखील या निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्यामुळं त्यांनी देखील माघारी घेतलेली आहे। त्यामुळं सोलापूरची जी लढत आहे ती काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे आणि भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांच्यामध्येच मुख्य लढत होईल। खरं तर वंचित बहुजन आघाडीचे जे राहुल गायकवाड आहेत त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांकडून त्यांना जे आहे ते विश्वासात घेतल्यात जात नसल्याची माहिती जी आहे ती राहुल गायकवाड यांनी दिलेली आहे। असं जरी असलं तरी पक्षश्रेष्ठींकडून कोणतंही कारण जे आहे ते अद्याप स्पष्ट झालं नाही। मात्र आता त्यामुळे अनिकेत राम सातपुते हे भाजपकडून भाजपकडून आणि त्यानंतर प्रणिती शिंदे काँग्रेसकडून लढतील, त्यामुळे ही लढत सुद्धा औत्सुक्याची असेल। पाहूयात पुढे काय होतं। अपडेट घेत राहू अनिकेत, धन्यवाद।